आज आमच्या शेतात भात जोडणीचं काम सुरू होतं। सकाळपासून सगळे मिळून आलो होतो। सूर्य नुकताच वर आला होता। मातीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता। सगळ्यांनी मिळून काम सुरू केलं। कोणी झोडत होतं, कोणी दाणे गोळा करत होतं, तर कोणी पोते तयार करत होतं। आमच्या चेहऱ्यावर फक्त मेहनतीचा आणि समाधानाचा भाव होता। कामाच्या मध्येच आम्हाला एक गमतीशीर गोष्ट दिसली, ते म्हणजे शेताच्या कडेवर एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू दिसलं। असं वाटत होतं की कोणतरी कावळ्याने त्या पिल्ल्याला त्याच्या आईपासून वेगळं केलं। पण तो पिल्लू कसाबसा त्या कावळ्याच्या तावडीतून सुटून पळून आला आणि तो आम्हाला मिळाला। इतकं गोड आणि नाजूक की सगळ्यांनी क्षणभर काम थांबून ते पाहिलं। त्या छोट्या पिल्ल्यानं आम्हाला पाहून चिकचिक आवाज केला, जणू म्हणत होतं, तुमच्या मेहनतीचा साक्षीदार मी सुद्धा आहे। सूर्य वर आला होता, घाम गळत होता, पण हात काही थांबत नव्हते। शेतातलं दृश्य अगदी सोन्यासारखं दिसत होतं। सगळीकडे भाताचे ढीग, सळसळणारा वारा आणि मध्येच लोकांची धावपळ। आता सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली होती। आजच्या दुपारचं खास जेवण म्हणजेच बिर्याणी। थकलेल्या शरीराला आणि आनंदी मनाला बिर्याणीची चव म्हणजे स्वर्गच। सगळे मिळून बसले आणि पिल्लूही बाजूलाच फिरत होतं। जेवण झालं आणि अचानक दुपारी 2 वाजता वातावरणच बदललं। आकाशात काळे ढग दाटून आले। धगधग असा आवाज, जणू निसर्ग सांगत होता की लवकर उरकून घ्या। सगळ्यांनी कामाची गती वाढवली। झालेला भात पोत्यात भरून माझ्या मिस्टरांनी आणि बॉबी भाऊंनी ते पोते बाईकवर घरी आणून ठेवले। भात जोडून आज 4-5 दिवस झाले। पाऊस असल्यामुळे सगळी कामे अर्धवट राहिली होती। आज थोडं ऊन आल्यामुळे भात वारवण्याचा म्हणजे भातातील रिकामे दाणे कचरा काढायचं काम सुरू केलं। रामदास काकांनी मंदिराच्या शेडमध्ये ताडपत्री हांतरून घेतली। आईंनी भात
नंतर आईने त्यावर फुले ठेवली. आमच्याकडे ही एक जुनी परंपरा आहे. नवीन धान्यावर फुले ठेवायची, जेणेकरून देव आशीर्वाद देतो आणि पुढचं वर्षही असं सुंदर जातं. शेवटी बाबांनी नारळ फोडला. या वर्षीचं भाताचं पीक खूप छान आलं. सर्वांचे चेहरे हसरे झाले आणि मनात एकच विचार आला, मेहनतीचं फळ हे कधीच वाया जात नाही. अशाच आमच्या कोकणातल्या छोट्या छोट्या परंपरा आहेत, ज्यात श्रमही आहे आणि आनंदही आहे. तुमच्याही इथे भात झोडल्यानंतर असं काही करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.